हॅलो फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ठिसूळ अशा शंकरपाळ्यांची रेसिपी बघणार आहोत। हे शंकरपाळे तेलात नाही तर जिभेवर अगदी ठेवताच विरघळणारे आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आता मी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, तर आपण ग्लास वाटी आपल्याला जे सोयीस्कर असेल ते आपण घेऊ शकता। तर मी इथे 4 वाटी जो आहे तो मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्याच ज्या वाटीने आपण मैदा मोजणार आहोत त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य जे आहे ते अगदी व्यवस्थित असं मोजून घ्यायचे। शंकरपाळे म्हटले की खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात, जेणे की शंकरपाळे जे ते ठिसूळ होत नाही किंवा कोणाकोणाचे तेलातच विरघळून जातात किंवा खूप असे कडक होतात। तर मी आपल्याला काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहे, त्या जर आपण फॉलो केल्या तर आपले शंकरपाळे नक्की बिस्किटासारखे ठिसूळ होतील आणि खारीसारखे त्याला लेयर्स देखील येतील। तर मी इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज मैदा जो आहे तो भिजून घेते। तर मैदा आपण सुरुवातीला चाळून जो आहे तो साईडला ठेवून दिलेला आहे। आता आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे 1 वाटी। 4 वाटी मैद्याला 1 वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे। पण हे गोड जे ते अगदी नॉर्मल आहे, मीडियम आहे। जर आपल्याला खूप गोड हवं असेल तर आपण 1 ते 2 चम्मच साखर जे आहे ते अजून वाढून घेऊ शकतात। आता यामध्ये मी अर्धा वाटी तूप घातलेले आहे। तूप शक्यतो आपण गावरान तूपच यूज करा, जर नसेल तर वनस्पती डालडा आपण यूज करू शकतात। पण डालड्याने जे आहे ना ते घशामध्ये त्रास होतो मुलांना, तर म्हणून आपण वर्षातून एकदाच बनवतो। तर ह्या छान तुपात बनवा, जेणे की मुलांना देखील प्रॉब्लेम होणार नाही। तर मी इथे अर्धा वाटी तूप आणि अर्धा वाटी दूध हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आधीच हलवून घेतलं आणि नंतर थोडंसं गॅसवर गरम करून घेतलं। आपल्याला त्याला जास्त उकळून घ्यायचं नाही। जर आपण त्याला जास्त गरम केलं तर ते जे दूध आहेत ना ते फुटून जाईल, म्हणून आपल्याला अगदी थोडंच गॅसवर गरम करायचं आहे, जेणे की आपली साखर जी आहे ती मेल्ट होऊन जाईल। म्हणून मी इथे प्रोसेसमध्ये दाखवलं, थोडंसं मी आधीच फिरून घेतलं होतं। जेव्हा दूध साखर आणि तूप टाकलं ना तेव्हाच मी मिक्स करून घेतलं। तर ही काळजी ठेवा, नाहीतर आपलं हे मिश्रण फुटू शकतं। म्हणून अगदी थोडंच गरम करा आणि साखर मेल्ट झाल्यावर लगेच उतरून घ्या। तर आता ह्या पिठामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि ओवा घातलेला आहे हातावर असं छान रगडून। ओवा याकरता घातला कारण की मैद्याचा पदार्थ आहे, पोटाला त्रास होऊ शकतो। तर मैद्याने जे आहे ते पोट देखील दुखणार नाही आणि अगदीच हे जे गोड शंकरपाळे असतात ना तर त्याच्यामध्ये थोडासा ओवा जर आला ना तर खूप छान तोंडाला चव येते, म्हणून मी इथे घातलेलं आहे। पण आपल्याला जर आवडत नसेल ना तर आपण स्किप करू शकता। तर मी इथे आता छान ते पीठ जे ते मळून घेते। हे अगदी योग्य प्रमाण आहे। 4 वाटी मैद्याला 1 वाटी आपल्याला साखर घालायची आहे, अर्धा वाटी दूध घालायचं आहे आणि अर्धा वाटी आपल्याला तूप घालायचं आहे। तूप हे मेल्टेड यूज करा, जेणे की क्वांटिटी जी आहे ती अगदी आपली व्यवस्थित राहील। आणि जर आपल्याला दूध नसेल घालायचे तर आपण पाणी घालू शकता, पण दूध जे घातलं ना त्याने अगदी छान असं बिस्किटसारखी चव येते त्याला, म्हणून नक्की दूधच घाला। काही जास्त लागणार नाही आहे, फक्त अर्धा वाटीच आपल्याला दूध लागणार आहे, तर म्हणून इथे आपण दूध घालू शकता। आता माझं हे मिश्रण अगदी पुरेपूर व्यवस्थित असं पुरून झालेलं आहे। पण जर आपलं पुरलं नसेल, आपलं पीठ जर कोरडं असेल तर वरून आपण थोडंसं त्याला दूध लावू शकता। पण पीठ जास्त सैल मळायचं नाही आहे। पीठ जर आपण जास्त पातळ केलं तर आपले शंकरपाळे जे आहे ते ठिसूळ होणार नाही आणि असे छान कुरकुरीत होणार नाही। तर बघू शकतात मी इथे पीठ भरपूर असं जाड ठेवलेलं आहे। जर कमी पडलं तर 1-2 चम्मच आपण दूध घेऊ शकतात, पण शक्यतो कडकच पीठ ठेवायचं आहे। तर छान असा पिठाचा गोळा मळून घेतल्यानंतर आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण 1 ते 2 तास पीठ जे आहे ते मुरत ठेवू शकतात, किंवा जर नसेल तर 10-15 मिनटं आपण त्याला मुरत ठेवू शकता। सर्व छान असं व्यवस्थित आवरून नंतर आपण हे पुन्हा लाटून घेऊ शकतो।
तर तोपर्यंतच आपल्याला कढईमध्ये तेल देखील घालायचं आहे आणि छान असं जाडसर पोळी लाटून घ्यायची. आपण गोड बनवतोय ना, तर जाड लाटून घ्यायची, जेणे की लेयर्स जे आहे ते छान अगदी व्यवस्थित दिसतील. आणि मी ते थोडेसे त्याचे काठ कट करून घेतलेले आहे, जेणे की आपले शंकरपाळे जे आहे ते एकसारखे दिसतील. तर गोड शंकरपाळ्यांना आपल्याला थोडीशी जाड पोळी ठेवायची आहे, जास्त पण नाही, पण थोडीशी ठेवा, जेणे की छान असे त्याच्या लेयर्स येतील. आणि शक्यतो छान असे स्क्वेअरमध्येच कट करा, म्हणजे चारी बाजूंनी जे आहे त्या लेयर्स दिसतात त्याच्या. अगदी साधी आणि सरळ ही आपली शंकरपाळ्यांची रेसिपी आहे. ह्या जर पद्धतीने आपण फॉलो केला ना, तर आपले शंकरपाळे जे आहे ते नक्की 100% ठिसूळच होणार आहे आणि बिस्किटसारखेच होणार आहे. तर बघू शकतात मी इथे स्क्वेअरमध्ये जे आहे त्याला कट लावून घेते. यासोबतच आपल्याला तेल जे आहे ते एका साईडला गरम करून घ्यायचं आहे, पण तेल पण जास्त आपल्याला गरम नाही करायचं आहे, अगदी लो टू मिडियमवरच ठेवायचं आहे. कारण की जास्त जर तेल गरम असलं की शंकरपाळे जे त्यालाच विरघळून जातात. तर बघू शकतात मी इथे भरपूर असे जाड ठेवलेले. एक शंकरपाळा घालून आपण चेक करू शकतात फ्लेम कशी आहे. तर अजून आपल्याला एक टिप देऊ इच्छिते. काही गृहिणींचं काय होतं, शंकरपाळे त्या खूप प्रमाणात एकदाच सोडून देतात कढईमध्ये. मग ते काय होतं, तेलाचं टेम्परेचर पण लो असतं आणि खूप सारे शंकरपाळे एकत्र सोडले तर ते अगदी तेलात विरघळून जातात, म्हणजे त्याचं पूर्ण फुटून जातात. तर थोडे क्वांटिटीमध्ये आपण शंकरपाळे तळून घेऊ शकतात. हवं असलंच तर तेल जास्त घालू शकतात आणि थोड्या प्रमाणात शंकरपाळे तळून घेऊ शकतात. जर आपण एकदाच जास्त घालून दिले ना, तर आपले पूर्ण शंकरपाळे जे आहे ते विरघळू शकतात तेलामध्ये. आणि अगदी लो फ्लेमवरच आपल्याला शंकरपाळे जवळपास 1 मिनिट जे आहे ते आपल्याला बिलकुल त्याच्यामध्ये चमचा हलवायचा नाही आहे. जेव्हा आपण शंकरपाळे तेलात सोडतो ना, तर अगदी बुडबुडे असेपर्यंत आपल्याला बिलकुल त्याच्यामध्ये चमचा घालायचा नाही. जेव्हा बुडबुडे कमी होतील तेव्हाच आपल्याला चमच्याने त्याला हलवायचं, कंटिन्युअसली हलवायचं, जेणे की आपले शंकरपाळे जे आहे ते एका साईडला करपणार नाही. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण शंकरपाळे तेलात घातले ना, तर खूप सारे बुडबुडे असतात, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये चमचा नाही हलवायचा आहे. जेव्हा बुडबुडे कमी होतील तेव्हाच आपल्याला चमचा हलवायचा आहे. आणि पेशन्स ठेवायचं आहे. शंकरपाळे तळताना हाय फ्लेमवर बिलकुल तळू नका, त्यांनी बाहेरून ते क्रिस्पी होतील पण मधून जे आहे ते अगदी कच्चेच राहतील. म्हणून बघू शकतात अगदी तेलामध्ये तळतानाच पूर्ण आपले शंकरपाळे जे आहे ते फुटलेले, म्हणजे आपले पूर्ण लेयर्स जे आहे ते व्यवस्थित दिसत आहेत. तर अशा पद्धतींच्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करा, जेणे की काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर बघू शकतात इथे सर्व शंकरपाळे जे आहे ते खूप छान असे लेयर्स आलेले आहे त्याला, अगदी 1-2च नाही, खूप साऱ्या प्रमाणात आपले शंकरपाळे जे आहे ते छान असे लेयर्सदार झालेले आहे आणि ठिसूळ झालेले आहे. तर मी ज्या आपल्याला टिप्स शेअर केलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो जर केल्या ना, तर आपले शंकरपाळे जे आहे ते नक्की ठिसूळ, कुरकुरीत आणि तेलात नाही तर अगदी तोंडात असे विरघळतील. तर बघू शकतात अगदी बोटामध्ये चुरा करताच ते व्यवस्थित असे ठिसूळ झालेले, भुगा झालेला आहे त्याचा. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.